हा प्रकल्प जो आहे तो एकंदरीत 25 एकरहून थोड्याशा अधिक एरियावरती पूर्ण उभारलेला आहे. आत्ता याच्यात 3 बिल्डिंग्स तयार झालेले आहेत. एक बिल्डिंग जी आहे ती पूर्ण मिठाई आणि मिल्स की जे कुक केलेले प्रोडक्ट असतात त्याच्याकरता डेडिकेटेड आहे. दुसरी बिल्डिंग जी आहे ती पूर्ण स्नॅकिंग करता डेडिकेटेड आहे की जिकडे तळणीचे किंवा बेक प्रोडक्ट्स बनवले जातात. तिसरी जी बिल्डिंग आहे ती पूर्ण आमची लॅबोरेटरी आणि R&D करता डेडिकेटेड आहे. हा 50% प्रोजेक्ट आत्ता कंप्लीट झालेला आहे. ह्याच्या पुढच्या भागात फ्रोझन व त्याच्याबरोबरीने प्रोसेस टेक्नॉलॉजीज आणि त्याचबरोबरीने एक मोठं मास्टर वेअरहाऊस हे बांधायचं आमचं काम आहे. तर त्यामुळे 2029 पर्यंत हा प्रकल्प पूर्णतः संपेल. आत्ता जर बघायला गेलं तर साधारण ऑन अन ॲव्हरेज आम्ही टोटल एक 265 कोटी रुपये या प्लांटला उभारण्यात खर्च केलेले आहेत. हे सगळं केल्यामुळे साधारण 2000 कोटीची नवीन कपॅसिटी इकडे तयार झालेली आहे. तर त्यामुळे ती कशी ऑक्युपाय करायची हे आता आमच्या सेल्स टीमच्या समोरचं मोठं आव्हान आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत. जवळपास साधारण 700 लोक आता इकडे एम्प्लॉईड आहेत. ऑफ सीझन पीक सीझनला ते साधारण 900 पर्यंत जातील अशी कुठेतरी आमची अपेक्षा आहे. जसं जसं काम वाढेल आणि शिफ्टचं काम अजून वाढू शकतं तर आम्हाला कुठेतरी वाटतंय की आम्ही साधारण एक 1200 ते 1300 लोकांना इकडे परमनंट एम्प्लॉयमेंट देऊ शकू. व त्याचबरोबरीने इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट ही वेगवेगळ्या पद्धतीने जनरेट होतीच आहे. मेजर बघायला गेलं तर आत्ता 60 टन पर डे या पद्धतीने या प्लांटचं ओव्हरऑल आउटपुट आहे. तर त्यामुळे ते करून हा प्लांट जो आहे हा FSSC 22000 जो भारतीय कायदा आहे त्याच्याकरता एक बंधनकारक सर्टिफिकेशन आहे. BRC म्हणजे ब्रिटिश रिटेल कन्सॉर्टियम, US फूड अँड ड्रग, जॅपनीज फूड अँड ड्रग अशा वेगवेगळ्या ग्लोबल फूड सेफ्टी सर्टिफिकेशन बॉडीज ज्या आहेत त्याला कंप्लायंट बनवलेला प्लांट आहे. त्यामुळे त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीच्या सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत त्या पण उभारलेल्या आहेत आणि हा प्लांटचं डिझाईनच ग्राउंड अप करताना या सगळ्या सुरक्षा माइंडसेट ठेवूनच केलेला आहे. तर त्या पद्धतीने जवळपास 35 देशांमध्ये इथे बनवलेला प्रोडक्ट जातोय आणि अजून देशांमध्ये नेण्याचा आमचा प्रयत्न राहील. गेल्या काही वर्षात आपल्या देशांनी वेगवेगळ्या लोकांबरोबर फ्री ट्रेड अग्रीमेंट्स केलेले आहेत. हे करत असताना फूड हे एक अतिशय महत्त्वाची गरजेची गोष्ट आहे की जी जगभरात सगळीकडे कन्झ्युम केली जाते. तर त्याला अजून प्राधान्य कसं दिलं जाईल ह्याच्याकरता आमची चर्चा जास्त झाली. आज जर बघायला गेलं तर याच भागात वेगवेगळ्या फूड इंडस्ट्रीज ऑलरेडी काम करत आहेत. तर त्यामुळे आम्ही कुठेतरी एक त्यांना सजेशन दिलं की त्याकरता आम्हाला स्पेशल इकॉनॉमिक झोन स्टेटस मिळू शकतं का. कारण की पुरंदर एअरपोर्ट आणि दिघी पोर्ट या दोन्हीच्या मध्यात हा सगळा खोरा आहे. ह्याचा फायदा झाला तर कमीत कमी वेळात प्रोडक्ट शिपिंगवरती किंवा एअरलाईनवरती असेल. कारण शेल्फ लाईफ असते. शेल्फ लाईफची मर्यादा जेवढी कस्टमरला मिळेल तेवढी चांगलं, जेवढी कमी वेळ फॅक्टरीत राहील तेवढं चांगलं. तर त्यामुळे ते बॅलन्स करता येण्याकरता काय प्रोव्हिजन्स होतील याच्यावरती आम्ही जास्त चर्चा केली. शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT.